धुळे तालुक्यातील नेर गावात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली होती। तसेच भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या जननी आणि थोर समाज सुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नेर येथे विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रम प्रसंगी नेर गावाचे माजी सरपंच शंकरराव खलाणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत स्त्री शिक्षण, समता, सामाजिक न्याय आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती उपस्थितांना दिली। कार्यक्रमात महात्मा फुले इंग्लिश मीडियम स्कूल नेर शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, कविता व नाटिका सादर केले। संपूर्ण गावात प्रभात फेरी काढून शिका, संघटित व संघर्ष करा, स्त्री शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच समाजातील सलोखा, स्त्री पुरुष समानता आणि शिक्षणाचं महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमास नेर गावाचे ग्रामपंचायत सदस्य सुनील भागवत, माजी सदस्य देवीदास माळी, बापू मेंबर, सामाजिक कार्यकर्ते सीताराम भागवत, नामदेव बोरसे, आर.डी. माळी, सुरेश सोनवणे, मधुकर माळी, वसंत बोरसे, अकलाडचे सरपंच अजय माळी, अमोल खैरनार, रावसाहेब खलाणे, दिनेश अहिरे, महेंद्र बाविस्कर, संजय देवरे, गौरव वाघ, अरुण शेलार, विनोद कोळी, हारून सय्यद, चिरागुद्दीन शेख आदी गावातील ग्रामस्थ, शिक्षक वृंद, महिला, युवक युवती, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन आयोजकांच्या वतीने करण्यात आले। नेर गावात साजऱ्या झालेल्या या जयंती उत्सवामुळे सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना नव्याने उजाळा मिळाला असून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप सावंत।